माझ्या नशिबात किती पैसे आहेत हा प्रश्न विचारला एका गरीब मजदूराने एका संतांना आणि त्यांनी उत्तर दिलं, तुझ्या नशिबात आहेत दिवसाला 100 रुपये. काही वर्षांनी पुढे त्याचं लग्न झालं. मग त्याला दिवसाला मिळायला लागले 500 रुपये. त्यानंतर काही वर्षांनी त्याला एक मुलगा झाला आणि मग त्याला दिवसाला मिळायला लागले 1000 रुपये. तो मजदूर खूप खुश झाला आणि त्याने विचार केला की आपण संतांना जाऊन परत एकदा भेटावं आणि त्यांना विचारावं, तुम्ही तर म्हणाला होता 100 रुपये, मग मला 1000 रुपये कसे काय मिळतात. जेव्हा तो त्या संतांना भेटला तेव्हा त्यांनी सांगितलं, जेव्हा तुझं लग्न झालं आणि तुझे पैसे वाढले तेव्हा ते पैसे तुझ्या बायकोच्या नशिबाचे होते. जेव्हा तुला बाळ झालं आणि तुझे पैसे वाढले तर ते तुझ्या बाळाच्या नशिबाचे. आपण जे काही कमवतो ना ते कुणाच्या ना कुणाच्या नशिबाने देवाने आपल्याकडे पाठवलेलं असतं. आपल्याला समजत सुद्धा नाही की आपल्याकडे हे वैभव आलं कुठून, कारण सगळी नाती एकमेकांना जोडलेली असतात. त्यामुळे घरात कमवणारा जरी एक असेल ना तरी त्याने कधीच अभिमान करू नये की मी कमवतोय म्हणून घर चालतंय. काय वाटतं तुम्हाला? मला नक्की कमेंट करून सांगा.